हॅलो मंडळी, नमस्कार. हे बघा आप हे बघा आज फायनली लसूण लावायला जाण्याची तयारी केली आहे आम्ही. खरं म्हणजे ही तयारी काल परवाचीच केली होती, पण दुसऱ्या कामामुळे काही जमलं नाही. इथं लावायचं आहे लसूण. इतकं कडक ऊन पडलं होतं ना की काय सांगावं, पण काय वादळ झोपली तर आपली कामं करायला हाच टाईम आहे. म्हणून आम्ही भरूनात आलो आहे. इथं लावायचं आहे आणि ही अभि खेळते इथं बसून. इथं लावायचं लसूण. आज पहिलाच दिवस आहे. काय माहिती किती दिवस लागतील. 2-3 दिवसाचं काम आहे, पण लेकरं सांभाळत किती दिवस जातील काय माहिती. 4-5 दिवस. हे इथं काम करत होते शेतामध्ये. पेरणीचं काम झालं आहे आपलं. फायनली आम्ही लसूण लावायला घेतलं. आज सुरुवातच होती. वादळ उठली तर काय जमणार नाही, कामाचं काय सांगता येत नाही. तरी पण दीदी आली, अभि आली सोबत, तरी मध्ये मध्येच करत होती. आणि मुली म्हणतात ना, पप्पांच्या लाडक्या असतात. मग ती पप्पांसोबतच काम करत होती. ऊन होतं पण काय गप्पा मारत काम केलं ना, काय उन्हाची जाणीव होत नाही. तसंच आमचं झालं. ऊन होतं पण आम्ही गप्पा मारत होते आणि काम करत होते. पटापट असं चालू होतं आमचं. फायनली हे एवढं लावलं गेलं लसूण. आणि हा व्ह्यू बघा किती छान दिसतोय डोंगराचा. संध्याकाळ होईपर्यंत आता ऊनच पडत राहत. अभिचे पप्पा शेवटपर्यंत लावत होते. हे बघा आपल्या तुरीला शेंगा लागल्यात, किती भारी आहेत. आणि संध्याकाळी मस्त येऊन आंघोळ फ्रेश वगैरे झालो आणि चहा वगैरे पिला आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले तर काय गॅसच संपला. काय उलट चांगलं झालं. थकलेलं असून खाली बसून जेवण बनायला चांगलं असतं. वरण भात बनवून घेतला. उशीर झाला होता आणि लेकरंसुद्धा झोपण्याच्या तयारीत होते. आणि पटापटा वरण भात बनवून घेतला. आजचा दिवस तर मस्त गेला. बघू उद्या काय होतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.